elements of U8. Elements of U8. Multiplicative group U8. Elements of this group. 1 3 1 7 1 3 7 5 7. Right? 1 3 5 7. Is this group cyclic? सायक्लिक ग्रुप आहे का हा? सायक्लिक असेल तर काय ॲटलिस्ट वन जनरेटर असेल, राईट? किंवा मग याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? देयर आर 4 एलिमेंट्स. कोणत्या तरी एका एलिमेंटची ऑर्डर आणि ग्रुपची ऑर्डर काय असेल? सेम असेल. आहे का? अंडर मॉड्युलो 8. ग्रुप कोणता आहे? अंडर मॉड्युलो 8. ओके. सबग्रुप जनरेटेड बाय 1 इज इक्वल्स टू कोणते एलिमेंट्स येणार? आणि ग्रुप थिअरी मध्ये शिकायला जरी सोपं असलं तरी एक्झाम मध्ये पेपर फार अवघड येतो, ठीक आहे ना? आणि तुम्हाला याचे एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे आहेत. बरेचसे क्वेश्चन्स हे एक्सरसाइज मधलेच असतात, जे एक्झाम्पल्स टाइप्स असतात ते, ठीक आहे? त्याच्यामुळे एक्सरसाइज पण सॉल्व्ह करायचे. आपण लेक्चर झालं की बोलूच त्या विषयावर, ठीक आहे? आणि सबग्रुप जनरेटेड बाय 1 इज इक्वल्स टू किती एलिमेंट्स येणार? हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर? येस. How many elements? First element is 1. Second element? कालचा होमवर्क सॉल्व केला ना? हाँ, ऑर्डर फाइंड करना था और डायरेक्ट ग्रुप का कुछ तो दिया था मैंने. ऑर्डर फाइंड किए, ओके. एंड डायरेक्ट ग्रुप का भी कुछ दिया था ना मैंने, सेंटर ऑफ डायरेक्ट ग्रुप फाइंड करने के लिए बोला था. किया फिर? डायरेक्ट ग्रुप पता नहीं है आपको? सिमेट्रिक ग्रुप, डायरेक्ट ग्रुप. ओके, पहले तो आप इसके एलिमेंट्स बताओ कौन से? सब ग्रुप जनरेटेड बाय 1. क्या हो रहा है? वीडियो बहुत अटक रही है. वीडियो अटक रही है. अभी आ रही है आवाज? मैम वीडियो अलग चल रही है, आप अलग हो रहे हो. ओके, मैं फिर से स्टार्ट करती हूँ. मैं फिर से स्टार्ट करती हूँ. ओके. So we start. Tell me elements of this. Subgroup generated by 1. 1. Next. 2. 2. Next. Next element. और कौन बताएगा? नीरज, दीपाली, गायत्री, कौन सांगते हैं एलिमेंट्स? पहिले तर हा ग्रुप कोणता आहे हे समजलंय का? हा ग्रुप कोणता आहे समजलंय? ग्रुप मध्ये एलिमेंट्स कोणते? U8. हा मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप आहे, ठीक आहे? आणि अंडर मॉड्युलो 8. आणि याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते असतात?
जे रिलेटिव्हली प्राइम्स टू 8 असतात ते एलिमेंट्स असतात, राईट? एवढं तर तुम्हाला समजले. मग सबग्रुप जनरेटेड बाय मध्ये काय कोणता एलिमेंट येणार फर्स्ट? याचं ऑपरेशन कोणतं आहे? बायनरी ऑपरेशन मल्टिप्लिकेशन आहे. मग याचं पण कोणतं असणार आहे? मल्टिप्लिकेशनच असणार आहे. मग फर्स्ट एलिमेंट आहे 1, सेकंड एलिमेंट 2 कसा येणार? 2 तर ह्या ग्रुपमध्येच नाहीये, मग ह्या सबग्रुपमध्ये कसा येणार? असे एक्झाम्पल्स विचारले जातात एक्झामला. मग कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? अरे एलिमेंट्स फाइंड तुम्हाला सबग्रुप जनरेटेड बाय ए काढायचा आहे. सबग्रुप जनरेटेड बाय ए कसं येणार? आयडेंटिटी ए स्क्वेअर. ऑपरेशन कोणतं आहे? मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून ए स्क्वेअर ए क्यूब अप टू सो ऑन. आणि ॲडिशन असेल तर कसं येणार? ए 2a 3a, राईट? म्हणजेच काय? ए प्लस ए अप टू सो ऑन. आता a plus a means what? 2a ना? म्हणून इथे लिहिले 2a 3a 4a, राईट? मग हे सांगा मला याच्यातले एलिमेंट्स कोणते? सबग्रुप जनरेटेड बाय 1. असं एक्झाम्पल बघितलं आपण का? फक्त 1 येईल ना? फक्त 1 square 1 cube 1 raised to 4 because operation is multiplication. तर मग कोणते एलिमेंट्स येणार? हे येणार का? 1 raised to 5 असेल काय असेल ते सगळे फक्त काय येणार? एकच एलिमेंट येणार सिंगल 1. सबग्रुप जनरेटेड बाय 3 is equals to 3175. 3175. कसे ना 3 आलं, ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट इज 3. नेक्स्ट वन इज 3 स्क्वेअर. 3 square is equal to 9. 9 means 1 under modulo 8. 1, right? Next 3 cube. That means 1 into 3 is equals to 3. बरोबर ना? 3 cube म्हणजे कसं लिहू शकतो आपण? 3 into 3 square. राईट ना? 3 into 3 square. किंवा मग तुम्ही 3 cube म्हणजे काय? 3 into 3 into 3. तसं येत नसेल तर असं लिहा. 3 into 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायला त्याच्यानंतर शोधायला वेळ जातो. म्हणून मी काय लिहिलं की इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर into 3. कारण 3 स्क्वेअर ऑलरेडी आपल्याकडे आहे. वी हॅव 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. Therefore 3 square 1 into 3 is equals to 3. समजतंय का? हां. 3 raised to 4 is equals to काय लिहिणार? 4 times multiplication, right? That means 3 raised to 3 cube into 3. बेसिस सेम तर आपण काय करतो? इंडेक्स वरती पॉवर असेल त्याची काय करतो? ॲडिशन करतो. हे तर बेसिक गोष्टी आहेत ना, राईट? 3 cube into 3 is equals to 3 cube ची व्हॅल्यू काय? 3 into 3 हा उरलेला 3 is equals to 9 and 9 is equals to 1 under modulo 8. एलिमेंट्स का रिपीट होता है. मग 7 आणि 9 कुठून आला? 7 आणि 5 कुठून आला? हम्म 7 आणि 5 कुठून आला? फक्त बघायचं म्हणून बघत नका जाऊ. थोडं डोकं चालवत चला. सबग्रुप जनरेटेड बाय 5 is equals to आता मी जे सांगेल त्याने काढून दाखवायचं, ठीक आहे? शेख आनम, what are the elements of subgroup generated by 5? पहिले तर सेट जनरेटेड बाय 5 तो सबग्रुप आहे, ते सबग्रुप आहे की नाही ती नंतरची गोष्ट आहे, ठीक आहे? सेट जनरेटेड 5 elements of this one. Tell me. शेख आनम. यस मैम, सॉल्व कर लो. हाँ ठीक है, सॉल्व कर लो फिर.
बाकीच्यांनी पण सॉल्व करायचे, ठीक आहे. आणि सबग्रुप जनरेटेड सॉरी सेट जनरेटेड बाय 7. हे कोणी सांगायचं आहे? स्वप्ना, स्वप्ना तू सांगायचं आहे. सेट जनरेटेड बाय 7. सबग्रुप, हे सबग्रुप आहे का ते पण सांगायचं तुम्हाला, ठीक आहे. सबग्रुप्स आहेत का? इधर 5 आ रहा है, क्या आ रहा है? 5 सिर्फ 5 आ रहा है, नंबर्स ज्यादा आ रहे हैं। सिर्फ 5 आ रहा है। 1 नहीं 17 आ रहा है, 17 आ रहा है, 170 आ रहा है। अजून कोणी काढलाय? श्रद्धा? 1 आणि 5 1 and 5 हे दोनच एलिमेंट्स आहेत. 7 येणार नाही. आणि 7 मध्ये पण काय येणार? 1 आणि 7 हे दोनच एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. आणि हे सबग्रुप्स आहेत का? नो. फर्स्ट आहे ना आयडेंटिटी एलिमेंट आहे. आयडेंटिटी ट्रिवियल सबग्रुप असतो. फर्स्ट हा ट्रिवियल सबग्रुप आहे ना. आयडेंटिटी एलिमेंट, सिंगलटन आयडेंटिटी एलिमेंट हा काय असतो? ट्रिवियल सबग्रुप असतो. हे माहिती आहे. आता हा बघूया सेकंड. माहिती आहे की नाही? आयडेंटिटी एलिमेंट हा आयडेंटिटी ऑलरेडी आहे. क्लोजरनेस स्वतःचा आयडेंटिटीचा मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी इनटू आयडेंटिटी काय ना आयडेंटिटी म्हणजे क्लोजरनेस सॅटिस्फाईड. इनव्हर्स का आयडेंटिटी स्वतःचाच इनव्हर्स असतो. इनव्हर्स पण मिळतो आपल्याला. म्हणजे हा काय होणार? सबग्रुप होणार त्या ग्रुपचा, राईट. मग आता सेकंड सबग्रुप आहे का? क्लोजरनेस 3:1. कोणते दोनच एलिमेंट नाही आपण 3:1 is equals to 3. Also this belongs to this set. Identity element is there. Inverse of 3 काय ना? Inverse of 3 under modulo 8 काय ना? 3 च आहे ना? 3 is inverse of itself because 3 into 3 is equals to 9 is equals to 1. Therefore 3 is inverse of itself, right? And inverse of 1 is 1 and both are belongs to this set. That means this is a subgroup and similarly for these two. ठीक है? मग मला सांगा this group is cyclic or not? नहीं है, साइक्लिक है. कैसे साइक्लिक है? ये 4 जनरेट, हाँ जनरेटर नाही आहे ना. आता तुम्ही जनरेट केलाय 1 पासून जनरेट होणार फक्त एकच एलिमेंट येतो. 3 पासून जनरेट केला तर दोनच एलिमेंट. 5 सिमिलर फॉर दिस टू, राइट. असं कोणता एलिमेंट भेटलाय या ग्रुप मधला की जो पूर्ण सेट या ग्रुपला जनरेट करतोय? कोणताच नाही भेटत असा एलिमेंट. म्हणजे या ग्रुपला जनरेटर आहे का? नाहीये. असा एलिमेंट पाहिजे तो या पूर्ण ग्रुपला जनरेट करेल, ठीक आहे. जर सपोज 3 चा जनरेटर असता तर याच्यामध्ये अजून कोणती एलिमेंट्स असते? 5 आणि 7 पण असते. म्हणजे एवढे एलिमेंट्स आले असते या ग्रुप मध्ये तरच 3 हा जनरेटर असता त्याचा U8 चा. बट असा एक पण एलिमेंट आहे का या 4 एलिमेंट मधून? नाहीये. देयरफॉर U8 इज नॉट अ सायक्लिक. एग्जाम मध्ये विचारू शकतात. मी तुम्हाला परत सांगते. त्यामुळे फक्त बघायचं आणि रटायचं काम नका करू, ठीक आहे. Okay, next theorem is 4.1. Theorem 4.1 आणि title of this theorem is criteria for a raised to r
criteria for a raised to I is equals to a raised to j. Statement of this theorem is, let G be a group, and let A belongs to G. A has infinite order. A has infinite order. Then A raised to I is equals to A raised to J. If and only A raised to I is equals to, if and only I is equals to J. And second part of this theorem is, if A has finite order, if A has finite order, say n, then E A is square to e raised to n minus 1 and A raised to I is equals to A raised to J if and only n divides I minus J. If and only n divides I minus J. आता या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, एक एलिमेंट दिलाय ग्रुप मधला, राइट. आणि फर्स्ट पार्ट आहे त्याचा की जर a ची ऑर्डर की ऑर्डर ऑफ a इज इक्वल्स टू इनफायनाइट, ठीक आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, then a raised to I is equals to A raised to J if and only we have to prove in first part this A raised to I is equals to A raised to J if and only I is equals to J. And second part काय दिलेलं आहे, if order of A is finite, finite order आहे आणि order only be n. If order of A is equals to n, then प्रूव्ह काय करायचं आहे, then subgroup generated by A is equals to subgroup generated by A is equals to म्हणजे ह्या A पासून जनरेट होणारा जो ग्रुप आहे त्यांचे एलिमेंट्स कोणते असणार आहे, E A A square up to A raised to n minus 1. And second part कोणता ग्रुप करायचा, A raised to I is equals to A raised to J if and only n divides I minus J. ठीक है. So अपन क्या पूरा फर्स्ट पार्ट करो, this one. Suppose that for A belongs to G, order of A is infinite. Order of A is infinite. Okay? And if A raised to I is equals to A raised to J, and J is I is equals to J. I is equals to J. कसं प्रूव्ह करणार मग, याचा अर्थ काय होतो, इनफायनाइट ऑर्डर आहे, A ची इनफायनाइट ऑर्डर, that means there does not exist a positive integer n such that A raised to n is equals to identity, right. असा कोणता फिक्स एलिमेंट एक्झिस्ट होईल का जर A ची ऑर्डर इनफायनाइट असेल तर, नाही होणार ना, राइट. मग आता A raised to I is equals to A raised to J आपण कन्सिडर केले, स्टेटमेंट कोणता आहे, इफ अँड ओनली इफ चं स्टेटमेंट आहे. सो आपल्याला दोन्ही पार्ट प्रूव्ह करायचे, ठीक आहे. So आपण first ला consider करू A raised to I is equals to A raised to J. Then that implies A raised to I minus 2 is equals to what? Identity. हे आपण काल कसं प्रूव्ह केलं ना, right? A raised to I minus J is equals to identity. आता identity is equals to what? A raised to 0 लिहू शकतो ना आपण, right? That implies what? A raised to I minus J is equals to A raised to 0. That implies if and only आपण असं उलट पण जाऊ शकतो यासाठी, ठीक आहे. if and only A raised to I minus J हे केव्हा पॉसिबल होईल, if and only A raised to I minus J is equals to A raised to 0, if and only I minus J is equals to 0, if and only I is equals to J. दोन्ही पण पार्ट प्रूव्ह झाले, ठीक आहे. काय घेतलंय, A raised to I is equals to A raised to J. If and only A raised to I minus J is equals to identity. But identity we can write as A raised to 0. That means if and only this possible, if and only A raised to I minus J is equals to A raised to 0. If and only ये क्या possible हुई, A raised to 0 क्या हुई, if and only I minus J is equals to क्या असेल 0 असेल, right? And if and ये क्या possible हुई,
आय मायनस जे केव्हा 0 येईल जेव्हा आय इज इक्वल टू काय असेल जे असेल. ठीक आहे, हे काय होईल हे समजलं एवढं चाललंय इझी आहे, त्याच्यात काय प्रूव्ह करण्यासारखं नाही, समजण्यासारखं. समजलंय का? सांगा लवकर. Yes, ma'am. Yes, ma'am. हा ठीक आहे, फर्स्ट पार्ट झालाय आपला. सेकंड पार्ट सुरू करायचा. सेकंड पार्ट काय आहे? इथे दिलेलं आहे तुम्हाला की ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू एन आणि फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला then this one is equals to a square up to a raised to n minus 1. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे a square up to a raised to n minus 1 belongs to subgroup generated by a. बरोबर, हे एलिमेंट्स या ग्रुप मध्ये एक्झिस्ट होतात हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, आता आपण कन्सिडर करूया सपोज वी टेक सम एलिमेंट a raised to k belongs to this group. a raised to k belongs to this group आणि k काय इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, मग आपल्याला माहिती आहे डिव्हिजन अल्गोरिदम माहिती का तुम्हाला? डिव्हिजन अल्गोरिदम डिव्हिजन अल्गोरिदम झाला असेल ना टी वाला? Yes, ma'am. हां A is equal to B plus R. हां राईट. फॉर इथे k काय इंटिजर आहे. देन फॉर बाय डिव्हिजन अल्गोरिदम बाय डिव्हिजन, आणि जर माहित नसेल ना तर आपल्या मी बुकची पीडीएफ जी शेअर केली आहे त्याचे फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर जे आहेत, ठीक आहे, त्याचा बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये जीसीडीचा थेरम दिलेला असेल, डिव्हिजन अल्गोरिदम वगैरे ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या सगळ्या दिलेल्या आहेत, तर बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, बाय डिव्हिजन अल्गोरिदम for integer k there exists integers q and r such that k is equals to qn plus r, where 0 less than equals to r less than n. राईट, हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही डिव्हिजन अल्गोरिदम बघा. सो तो बघून घ्यायचा आहे, तो शिकवणार नाही मी, तो त्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे, बाय डिव्हिजन अल्गोरिदम फॉर एनी इंटिजर k देयर एक्झिस्ट integers q and r so that k is equals to qn plus r. आणि r ची साठी कंडिशन काय असते? r is between 0 and n, म्हणजे r 0 असू शकतो पण n असू शकतो का? it is not equals to n. ठीक आहे ना, हा n काय आहे? ऑर्डर ऑफ a आहे. ठीक आहे, मग आता इथून पुढे काय लिहू शकतो आपण? मी काय केलं, कन्सिडर केलं a raised to k belongs to subgroup generated by a. मग a raised to k is equals to काय होणार? a raised to qn plus r, कारण k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला बाय डिव्हिजन अल्गोरिदम qn plus r. राइट, हे कसं लिहू शकतो आपण? a raised to qn into a raised to r. कंडिशन पण आपण क्लियर चालायची पुढे. a raised to n मी काय लिहिलं असं लिहिलं a raised to r. ओके, हेच कसं लिहायचं की काही आयडेंटिटी रेस टू q into a raised to r. असं काय आलं बरं? हे असं काय आलं सांगा? आयडेंटिटी का घेतलं? राईट, इथे आपल्याला दिलेलं आहे की ऑर्डर ऑफ a इक्वल्स टू काय दिलेलं आहे? n दिलेलं आहे. दॅट इज a raised to n इक्वल्स टू व्हॉट? आयडेंटिटी. मग मला इथे काय मिळालं आहे? a raised to n raised to q into a raised to r is equals to a raised to n तर काय? आयडेंटिटी raised to q into a raised to r. हे काय येणार? आयडेंटिटी a raised to r is equals to a raised to r. That means a raised to k is equals to काय आहे आपल्याला? a raised to r. बरोबर, a raised to k is equals to काय मिळालंय? a raised to r.
पण हा R साठी कंडिशन काय दिली तुम्हाला here R is between 0 and n म्हणजे R कुठून स्टार्ट होतोय 0 पासून स्टार्ट होतोय आणि n minus 1 याचा अर्थ काय होतो R is equals to 0 1 2 up to n minus 1 समजलं का हे जे नोटेशन मध्ये दिले मी 0 less than equals to R strictly less than n याचाच अर्थ काय होतो की R ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होते 0 पासून इथे लेस दॅन आणि इक्वल दोन्ही पण दिलेले आहेत म्हणजे स्टार्ट कुठून होणार R ची व्हॅल्यू 0 पासून 0 1 2 इथे स्ट्रिक्टली लेस दॅन दिले स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजे n R is not equals to 1 R is not equals to 1 सॉरी n R is not equals to n R ची व्हॅल्यू आहे स्ट्रिक्टली लेस दॅन n मग स्ट्रिक्टली लेस दॅन n म्हणजे कोणती व्हॅल्यू येणार इथे तुम्ही असं लिहू शकता तुम्हाला लेस दॅन इक्वल्स टू n minus n minus n कारण हे स्ट्रिक्टली लेस दॅन n आहे म्हणजे काय n च्या एक्झॅक्टली मागची व्हॅल्यू कोणती आहे n minus 1 n असं आहे ना n च्या एक्झॅक्ट मागची व्हॅल्यू कोणती आहे n minus 1 म्हणजे r ची व्हॅल्यू कुठपर्यंत जाईल n minus 1 पर्यंत जाणार आहे a raised to k equals to a raised to r म्हणजे काय k च्या व्हॅल्यू कोणते राहणार a raised to 0 a raised to 1 a raised to 2 up to a raised to n minus 1 that means a raised to 0 is identity right a square up to a n minus n म्हणजे काय हा जो ग्रुप जनरेट झालाय कशापासून a पासून तो कोणता आहे हा e a square up to a raised to n minus 1 झालं हा पार्ट पूर्ण झाला इथे काय अडचण आहे का विचारून घ्या काही ना कन्फ्युजन असेलच तर विचारून घ्या ज्याला अडचण आली असेल त्याने बिंदास विचार नाही कोणालाच अडचण ठीक आहे पुढचा पार्ट घेऊया आता पुढचा पार्ट काय करायचा मग a raised to i equals to a raised to j if and only n divide i minus j एकच मिनिट होल्ड करा हॅलो हो हो आम्ही 2 मिनिटं म्हणजे थोडा आताच मी फोन करतो हां ॲक्च्युली ठीक आहे तो काय करायचा आहे आपल्याला दिस वन a raised to i equals to a raised to j and only n divides I minus j आता आपण काय करू फर्स्ट आपण कन्सिडर करू a raised to i equals to a raised to j ठीक आहे मग आपल्याला कसं आहे म्हणजे a raised to i minus j equals to काय आयडेंटिटी a raised to i minus j is equals to काय येणार आयडेंटिटी पण आपल्याला गिवन आपण मगाशी काय केलं डायरेक्ट प्रूव्ह केलं कारण आपल्याला a ची ऑर्डर काय दिलेली होती इन्फायनाइट दिलेली होती पण ही सेकंड पार्ट मध्ये काय दिलं आपल्याला ऑर्डर ऑफ a is equals to n गिवन काय आहे ऑर्डर ऑफ a is equals to n म्हणजेच काय a raised to n is equals to आयडेंटिटी राइट मग इथे काय दिलं आपल्याला a raised to i minus j is equals to also आयडेंटिटी दिली मग आपण काय करू शकतो तसं आपण मगाशी केलं तसंच काय डिव्हिजन अल्गोरिदम आपण a raised to k is equals to a raised to k साठी म्हणजे k साठी आपण डिव्हिजन अल्गोरिदम इथे i minus j i आणि j हे दोन्ही पण काय इंटिजर्स आहेत त्यांचं सबट्रॅक्शन पण काय येणार आहे इंटिजरच येणार आहे ठीक आहे मग इंटिजर साठी कोणत्याही इंटिजर साठी आपण डिव्हिजन अल्गोरिदम अप्लाय करू शकतो म्हणजेच काय आपण फॉर I minus j where integers q and r such that I minus j is equals to q and plus r ठीक आहे मग पुढे काय करणार a raised to I minus j सेम जसं मागे केलं तसं काय करणार a raised to q and
into a raised to r is equals to identity into a raised to r is equals to identity is equals to a raised to r. आणि मग काय झालं a raised to I minus a raised to I minus j is equals to काय आलेला a raised to r आलाय पण a raised to I minus j is equals to काय मिळालं आपल्याला आयडेंटिटी मिळालं ना म्हणजेच काय आयडेंटिटी is equals to a raised to r इथे r काय is equals to r less than n राईट मग is equals to a raised to r पण म्हणजेच काय a raised to r is equals to आयडेंटिटी आलाय पण आपल्याला a ची ऑर्डर गिवन आहे काय n n ही a ची ऑर्डर आहे याचा अर्थ n पेक्षा छोटा एलिमेंट कोणताच एक्झिस्ट नाही होऊ शकत की जो a raised to r is equals to काय ना 0 आयडेंटिटी कारण n हा काय असतो लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर असतो ऑर्डर म्हणजे काय लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर such that a raised to n is equals to identity पण हा r काय लेस दॅन n आहे इथे r काय लेस दॅन n आहे मग हे पॉसिबल आहे का a raised to r is equals to identity नाही त्याच्यासाठी काय असणार आहे दॅट इम्प्लाइज r is equals to 0 घ्यावा लागणार आहे तरच लिहू शकतो म्हणजे काय r is equals to 0 is a raised to 0 is equals to identity समजतंय का मला काय म्हणायचंय सुवर्णा स्वप्ना समजतंय ना मी परत सांगते काय आपल्याला प्रूव्ह करायचं a raised to r equals to a raised to j cannot leave n divides I minus j गिवन काय आपल्याला a ची ऑर्डर दिलेली काय n a ची ऑर्डर n आहे म्हणजे n पेक्षा कोणताही छोटा इंटिजर असा एक्झिस्ट नाही होत की तो a raised to तो इंटिजर इज इक्वल्स टू आयडेंटिटी ठीक आहे इथपर्यंत समजलं आपण फर्स्ट पार्ट घेतला काय a raised to i is equals to a raised to j आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे n divides I minus j मग a raised to I is equals to a raised to j that implies a raised to I minus j is equals to identity हे मिळाले आपल्याला आता नेक्स्ट आपण काय केलं इथे डिव्हिजन अल्गोरिदम अप्लाय केला for I minus j there exist integers q and r such that I minus j is equals to qn plus r इथे r साठी कंडिशन काय आहे this one 0 less than equals to r less than n okay next one मग आता आपण काय घेणार a raised to I minus j a raised to I minus j is equals to काय घेणार I minus j ची व्हॅल्यू काय qn plus r a raised to qn plus r मग मी काय लिहिलं qn plus r कसं लिहिलं मग a raised to qn into a raised to r बट इथे काय a ची ऑर्डर काय n हा a raised to qn काय मग कसं लिहू शकतो a raised to n raised to q into a raised to r बट a raised to n is equals to काय आयडेंटिटी आहे ही गिवन आहे आपल्याला बरोबर मग आयडेंटिटी raised to q काय ना आयडेंटिटी येणार into q ar म्हणजे काय a raised to I minus j is equals to काय आपल्याला फक्त a raised to r आलाय बरोबर पण a raised to I minus j आपण इथे काय मिळालं वरती आयडेंटिटी मग मी त्याची व्हॅल्यू टाकली काय a raised to I minus j is equals to identity is equals to a raised to r पण हे a raised to r is equals to identity केव्हा पॉसिबल आहे हे पॉसिबल आहे का नाहीये कारण r काय लेस दॅन n आहे r हा स्ट्रिक्टली लेस दॅन n आहे त्यामुळे a raised to r is equals to identity पॉसिबल नाहीये हे केव्हा पॉसिबल होईल जेव्हा r is equals to काय असेल 0 असेल कारण a raised to 0 किंवा सम एलिमेंट raised to 0 is equals to काय होणार आयडेंटिटी आहे ठीक आहे दॅट इम्प्लाइज हे पॉसिबल नाहीये किंवा कारण r is less than n आणि n काय a ची ऑर्डर आहे म्हणून n पेक्षा कोणतेही छोटे एलिमेंट एक्झिस्ट होत नाही सो दॅट a raised to r is equals to identity दॅट इम्प्लाइज a ची व्हॅल्यू काय एकच पॉसिबिलिटी मग काय 0 a raised to 0 is equals to काय असणार आहे मग आयडेंटिटी दॅट इम्प्लाइज r is equals to 0 मग r is equals to 0 आला म्हणजे आपण काय करू याच्या इक्वेशन मध्ये टाकू I minus j is equals to qn plus r इथे r ची व्हॅल्यू काय असणार 0 म्हणजे काय मिळालं I minus j is equals to qn by division property that implies n divides I minus j समजलं कसं प्रूव्ह केलं बाय डिव्हिजन प्रॉपर्टी माहिती आहे का डिव्हिजन
फॉर एक्झाम्पल सपोज इथे लिहिता तुम्ही 6 is equals to 2 into 3. 6 is equals to 2 into 3. That implies 3 divides 6. बरोबर ना? किंवा मग 2 divides 6 किंवा मग असं असू शकतं की मला काय म्हणायचं समजलं का तुम्हाला? डिव्हिजन प्रॉपर्टी म्हणजे काय? ही हा जो एलिमेंट आहे किंवा हा जो नंबर आहे इंटिजर आहे तो काय एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय एन काय करतोय आय मायनस जे ला डिवाइड करतोय समजलं का? हा आता कॉन्व्हर्स प्रूव्ह करायचं आपल्याला कॉन्व्हर्स प्रूव्ह करायचं कसं प्रूव्ह करणार कॉन्व्हर्स डिव्हिजनची प्रॉपर्टी वापरायची काय सपोज इफ n divides I minus j that is by division property I minus j is equals to nq for some integer k q for some integer q ठीक है नेक्स्ट वन प्रूव्ह काय करायचं आपल्याला a raised to I is equals to a raised to j प्रूव्ह करायचं मग कसं प्रूव्ह करणार I minus j is equals to nq मग काय करणार a raised to I minus j a raised to I minus j is equals to करणार a raised to nq right that implies a raised to I minus j is equals to करणार आयडेंटिटी येणार बरोबर a raised to I minus j is equals to करणार आयडेंटिटी का कारण a ची ऑर्डर काय आहे त्याला सांगितलं आपण is equals to identity रेसिप्रोकल is equals to identity समजलं का मी कसं लिहिलं a raised to I minus j is equals to identity का लिहिलं मग हे जर असेल तर आपण काय करू शकतो a raised to I into a raised to minus j is equals to identity दोन्ही बाजूंनी कशाने मल्टिप्लाय करूया a raised to I into a raised to minus j into a raised to j ने मल्टिप्लाय करूया दोन्ही बाजूंनी into a raised to j म्हणजे इथे काय येणार a raised to j येणार ठीक आहे मग इथे काय येणार a raised to I हा प्लस j आणि मायनस j काय येणार a raised to 0 a raised to j a raised to 0 काय येणार आयडेंटिटी म्हणजे इथे काय येणार a raised to I equals to a raised to j समजलं काय अडचण नाही यार दोन्ही पण पाठ बघू बोला काय अडचण नाही करोलरी आहे ह्या थेरमवरती डिपेंड फर्स्ट करोलरी आहे काय की ऑर्डर ऑफ a इक्वल्स टू ऑर्डर ऑफ सबग्रुप जनरेटेड बाय a करोलरी फर्स्ट म्हणजेच अंडर स्टेटमेंट काय फॉर एनी element a belongs to G order of a is equals to order of subgroup generated by ही करोलरी एक्झामला विचारू शकतात त्याचं प्रूफ काय ना या थेरम मध्येच प्रूफ आहे त्याचं जो सेकंड पार्ट प्रूव्ह केलाय ना आपण कोणता हा इफचा जो पार्ट आहे हा सेकंड पार्ट घेतला आपण सेकंड पार्ट आहे त्याचा फर्स्ट पार्ट इफ ऑर्डर ऑफ a is equals to n then subgroup generated by a is equals to a square of a raised to n minus 1 म्हणजे हा जो सबग्रुप जनरेट झाला a पासून त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत n एलिमेंट्स आहेत ना हे किती a raised to 1 a raised to 2 a raised to n minus 1 आणि हा e म्हणजे n minus 1 plus 1 किती येणार n येणार म्हणजे ऑर्डर ऑफ दिस वन ऑर्डर ऑफ दिस सबग्रुप इज इक्वल्स टू काय येणार n आणि a ची ऑर्डर पण काय आहे nच आहे त्याच्यामुळे हेच प्रूफ आहे त्याच्यामुळे मी परत काय लिहून देणार नाहीये याचा प्रूफ नाही लिहायचा याच्यात ठीक आहे फक्त याचा प्रूफ लिहायचं
आणि नेक्स्ट करोलरी आहे, नेक्स्ट करोलरी इज इफ ऑर्डर ऑफ ए, सेकंड इफ ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू n, राइट? ऑर्डर किती याची? n. लेट a raised to k and if a raised to k is equal to identity, that implies and divides k. That implies and divides k. याच्यामध्ये पण सेम आपण जसं प्रूव्ह केलं ना, सेम डिव्हिजन अल्गोरिदमच यूज करायचं. ठीक आहे? डिव्हिजन अल्गोरिदम कसं यूज करणार मग? करोलरी काय सेकंड गिवन काय स्टेटमेंट मध्ये ऑर्डर n दिलाय आणि if a raised to k is equal to identity, that implies n divides k. असं प्रूव्ह करू शकतो. मग हे विधी हेल्प प्रूव्ह करायचं आपल्याला n divides k. कसं प्रूव्ह करणार? इथे a raised to k काय दिलेलं आहे? आयडेंटिटी दिलाय ना, राइट? आपण k साठी काय करू शकतो? आणि a ऑर्डर ऑफ a काय दिलेला आहे? n दिलेला म्हणजे काय? n raised to n equals to आयडेंटिटी दिलाय. मग कसं प्रूव्ह करू शकतो आपण? k साठी डिव्हिजन अल्गोरिदम यूज करू शकतो. qn plus r 0 less equals to r 3 less than n, राइट? बट इथे काय येणार? a raised to k is equals to a raised to qn plus r is equals to a raised to qn into a raised to r. a raised to n is equals to काय? आयडेंटिटी म्हणजे हा पार्ट काय येणार? आयडेंटिटीचा. म्हणजे is equals to काय येणार? a raised to r. a raised to k is equals to a raised to r. सेम आहे, सेम एकदम. ठीक आहे? प्रूव्ह करता येतं तुम्हाला आहे सेमच आहे, काहीच फरक नाही त्यात. त्याच्यामुळे काय करणार? इथे केव्हा पॉसिबल होईल? a raised to कसं करणार? सांगा मला, तुम्ही सांगा. r साठी कंडिशन काय? r is strictly less than n. That implies r is equals to 0. That implies a raised to k is equals to a raised to qn. Sorry. मग r is equals to 0 आलं म्हणजे काय? इथे काय येणार? k is equals to qn. k is equals to काय येणार? qn. That implies n divides k by division property. Yes. समजलंय का कसं प्रूव्ह करायचं ते? शिकवलेलं समजतंय का? काही अडचण येते? बोलणं फास्ट होत आहे, माझा कधी कधी प्रॉब्लेम होतो की मी खूप फास्ट बोलते. ठीक आहे? त्याच्यामुळे सांगायचं जर माझं फास्ट होत असेल ना तर सांगायचं की हळू बोला असं, म्हणजे स्पीड कमी करा. नेक्स्ट करोलरी आहे थर्ड करोलरी. थर्ड करोलरी relation between order of A, B and order of A into order of B. Statement आहे if A and B belongs to G. ग्रुप मध्ये दोन एलिमेंट्स आहेत n. AB is equal to B ही वन कंडिशन दिली. म्हणजे ग्रुप कसा आहे? अबेलियन. ठीक आहे? कारण की A and B belongs to G and AB is equals to BA. That means group is abelian. कारण हे दोन्ही एलिमेंट्स कसे आर्बिट्ररी एलिमेंट्स आहेत. म्हणजे आज ही कंडिशन सगळ्या एलिमेंट साठी काय होती? प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. म्हणजे काय? AB is equals to BA. That means group is abelian. And इथे काय दिलं? प्रूव्ह करायचं then order of AB divides order of A into order of B. Order of AB is divides order of A into order of कसं प्रूव्ह करणार? आणि ग्रुप कोणता आहे? फायनाइट आहे ना, ग्रुप इज फायनाइट. कसं प्रूव्ह करणार? सपोज वी कन्सिडर ऑर्डर ऑफ A इक्वल्स टू m and ऑर्डर ऑफ B इक्वल्स टू n. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ऑर्डर ऑफ AB is equals to mn divides order of A, sorry, order of AB divides order of A into order of B प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय? ऑर्डर ऑफ A काय आहे? ऑर्डर ऑफ A
डिवाइड काय ऑर्डर ऑफ ए काय एम आणि ऑर्डर ऑफ बी काय एन हे प्रूव्ह करायचं आपल्याला ऑर्डर ऑफ ए बी डिवाइड्स एम इंटू एन मग कसं प्रूव्ह करणार आपण सपोज ए बी रेस टू एम एन इज इक्वल्स टू ए बी रेस टू एम एन इज इक्वल्स टू असं लिहू शकतो आपण ए रेस टू एम एन इंटू बी रेस टू एम एन ग्रुप कसं दिले आपल्याला अभिलीन दिले त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो ठीक आहे काय ए बी रेस टू एम एन इज इक्वल्स टू ए रेस टू एम एन इंटू बी रेस टू एम एन मग आपण काय लिहू शकतो आपल्याला माहिती आहे की ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू काय एम एन आणि ऑर्डर ऑफ बी इज इक्वल्स टू एन आपण कसं लिहू शकतो ते ए रेस टू एम इंटू एन आणि बी रेस टू एन इंटू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी इज इक्वल्स टू आयडेंटिटी म्हणजे काय ए बी रेस टू एम एन इज इक्वल्स टू आली आयडेंटिटी आली राइट आणि म्हणजे याचा अर्थ काय भेटतो आपल्याला करोलरी कोणती समजते का करोलरी पहिली करोलरी बघितली आपण कोणती सेकंड करोलरी सॉरी सेकंड करोलरी काय बघितली आपण a raised to k is equals to e that implies n divides k बरोबर ना by this corollary order of ab is divides mn कारण काय ऑर्डर ऑफ a is equals to काय n आणि ऑर्डर ऑफ b काय n माझा हा जो प्रॉडक्ट आहे त्याची ऑर्डर काय येणार लेस दॅन इक्वल्स टू काय येणार mn येणार काय येणार आहे लेस दॅन इक्वल्स टू mn येणार आहे हे समजलंय का मला सांगा म्हणजे मला परत एक्सप्लेन करायला कुणाला नव्हतं समजलं स्वप्ना समजलं जागृती ठीक आहे कंटिन्यू करायचं का पुढे एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स मीन्स कुठून स्टार्ट होणार 1 2 3 अप टू सो ऑन म्हणजे नॅचरल नंबर 0 येईल का पॉझिटिव्ह इंटिजर मध्ये नहीं आएगा ना क्योंकि 1 minus 2 is equals to -1 and -1 is not belongs to positive integer therefore is not closed division of non-zero integers असे examples दिलेत next one which of the binary operations are associative हे आहे बघून घ्या examples कसे आहेत आणि नंतर list the elements of U20 आता UN मध्ये एलिमेंट्स कसे काढायचे मी तुम्हाला सांगितले काय U20 कोणता ग्रुप आहे विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 20 आणि एलिमेंट्स कोणते येणार आहे जे रिलेटिव्हली प्राइम्स असणार आहे 20 सोबतचे ते सगळे एलिमेंट्स येणार आहे U20 सोबत ठीक आहे नंतर काय ट्रान्सलेट ईच ऑफ द फॉलोइंग मल्टिप्लिकेटिव्ह एक्सप्रेशन इनटू इट्स ॲडिटिव्ह काउंटरपार्ट्स अजून द ऑपरेशन इज कम्युटेटिव्ह मग A² BQ असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइज मधले जेवढे मॅक्झिमम सॉल्व करता येतील तेवढे सॉल्व करायचे आहेत पेपर तुम्हाला द्यायचा आहे मला नाही द्यायचा ठीक आहे सो एक्झाम मध्ये मागच्या वर्षी फक्त एकच कॅन्डिडेट पास झालेला या कॉलेजला कारण क्वेश्चन पेपरच अशी निघाली होती गॅलरीमधून क्वेश्चन पेपर निघाली आणि सिलेबसला MRTचं बुक होतं ठीक आहे ह्या वर्षी बुक चेंज करून दिले आणि सिलेबस पण त्यातलाच दिले त्याच्यामुळे पॉसिबिलिटी थोडी कमी आहे म्हणून मग क्वेश्चन पेपर इझी येऊ शकते पण एक्सरसाइज मधले क्वेश्चन कंपल्सरी विचारले जातात आपण खूप फ्रेश माइंडेड जातो की ग्रुप थेअरीचा पेपर आहे आणि आपल्याला खूप छान येतं आहे असं तसं पण जेव्हा तुम्ही पेपर बघतात ना तेव्हा समजतं की त्याची म्हणजे डिफिकल्टी कोणत्या लेवलला असते आता TYला राहिलेलो नाही आपण MSc ला आलो त्याच्यामुळे ते काय करतात अप्लाइड क्वेश्चन्स विचारतात जसं बुक मध्ये दिले तसंच उचलून क्वेश्चन पेपर मध्ये नाही टाकत तुमचं माइंड सेट करण्याचा प्रयत्न करतात ते ठीक आहे तुम्हाला कुठपर्यंत समजलंय शिकवलेलं त्याच्यावर अप्लाइड बेस्ड क्वेश्चन्स टाकतात त्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचंय
ही झाली फर्स्ट एक्झरसाइज. सगळेच एक्झाम्पल सॉल्व्ह करा असं नाही म्हणते मी. खूपच डिफिकल्ट असेल तर नका सॉल्व्ह करू, पण जेवढे पॉसिबल होतील आणि स्वतः सॉल्व्ह करा. आणि येत नसेल तर नेटवरती शोधा, म्हणजे तुम्हाला कळेल, बाकीच्या पण कन्सेप्ट समजतील. आपल्याला एक्झरसाइज पण सॉल्व्ह करून घ्यायला एवढा वेळ नाही. एक तर तुमचं टीचिंग उशिरा चालू झालं, त्याच्यामुळे तुमचं पोर्शन कव्हर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर आपला फायनाईट सब ग्रुप्स अँड सब ग्रुप्स हा पॉईंट स्टार्ट झाला. त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स बघितले आणि एक्झाम्पल्स पण बघितले आपण. ठीक आहे. तर अशी पण एक्झरसाइज आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की ऑर्डर ऑफ ग्रुप फाइंड करायला लावलेली आहे. परत रिलेशन बिटवीन ऑर्डर ऑफ एलिमेंट्स पण फाइंड करायला लावले आहेत. असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सबग्रुप आता तुम्हाला झेड दिलेला आहे. ग्रुप कोणता दिलाय? झेड दिलाय, म्हणजे सेट ऑफ इंटिजर हा ग्रुप दिलेला आहे आणि काय फाइंड करायला सांगितलंय? सबग्रुप जनरेटेड बाय 8 and 14. ग्रुप कोणता दिलेला आहे? झेड. आणि फाइंड सांगितले काय? फाइंड सबग्रुप जनरेटेड बाय 8 and 14. असे पण एक्झाम्पल्स आहेत. तर ट्राय करायचा आहे सॉल्व्ह करण्याचा. नंतर आपण सायक्लिक ग्रुप्स स्टार्ट केले आहेत, आपण तो अजून पूर्ण झालेला नाही आपला. त्याच्यामुळे ह्या पहिले जे 2 टॉपिक्स झालेले त्याच्यापैकी त्याच्या एक्झाम्पल्स काय करायचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. सायक्लिक ग्रुप्स आपला अर्धा झालेला आहे, अर्धा राहिलेला आहे. आणि ह्या वीकमध्ये आता मी नाही आहे, सो पूर्ण वीक, सो 8 दिवस आहेत तुम्हाला एक्झरसाइज दोन्ही पण सॉल्व्ह करण्यासाठी. सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं आहे आणि नेक्स्ट मंडेला सबमिट करायचं. कशावरती? गुगल क्लासरूमवरती. गुगल क्लासरूमवरती सगळ्यांनी होमवर्क सबमिट करायचा आहे. ज्यांनी गुगल क्लासरूम जॉईन केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. समजलंय काय सांगितलं? 1 वीक साठी काय ऍक्टिव्हिटी दिली तुम्हाला? कोणाला काही अडचण आहे का? यस, बोला लवकर. हेलो मैम, जो बुक आपने ग्रुप पे सेंड की उसी बुक की एक्सरसाइज करनी है ना? जी, वही बुक है हमें सिलेबस के लिए, दूसरा कोई रेफर नहीं करना है, क्योंकि ये 9th एडिशन का बुक है और पब्लिकेशन भी चेंज है. ठीक है. और जो 4th एडिशन का बुक है उसमें सब थ्योरम नहीं दिए है, कंटेम्प्रेरी एब्स्ट्रैक्ट अलजेब्रा के. तो जो बुक मैंने रेफर किया है वही रेफर करना है. ओके ओके मैम, ओके ठीक है. अजून कोणाला काय अडचण आहे? आणि स्टार्टिंगला ना आपल्या ग्रुप चॅप्टर स्टार्ट होण्याआधी आधी 2 चॅप्टर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे बेसिक कन्सेप्ट, डिव्हिजन अल्गोरिदम असेल, जीसीडी वरती डिपेंड असेल किंवा पॉझिटिव्ह डिव्हिजनचे प्रॉपर्टीज असतील, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो ज्याला अडचण असेल त्यांनी काय ते बघून घ्यायचे. आज चेतना मॅमचं लेक्चर, रिअल अनालिसिसचं लेक्चर होणार नाहीये आणि सरांचं लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. आता फक्त मुक्ता मॅमचं लेक्चर बाकी आहे. तुमचे आज लेक्चर लवकर संपतील आणि तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायला काय अडचण आहे का कोणाला सांगून द्या. 1 आठवडा आहे, नंतर एक्सक्यूज नाही, मार्क्स असतील. जेवढे असाइनमेंट जी आहेत त्याचे सगळ्यांचे मार्क्स दिले जातील तुम्हाला. तर असं समजू नका की आपला एमसीक्यूचा पेपर होईल आणि मग आपण बघून लिहू शकतो किंवा काय करू शकतो. जसं टीवायला आता झालंय. अजिबात समजायचं नाहीये. तुमचे पेपर्स ऑफलाईन होऊ शकतात 95%. आणि जर ऑफलाईन झाले तर सगळ्यांचे वांदे होतील. या वर्षावर बसू नका ऑनलाईनच्या. आणि काही मार्क्स तुमच्या कॉलेजकडे आहेत, तर ते कॉलेजकडे जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये असाइनमेंट, इंटरनल्स आहेत. ठीक आहे. काही ऍक्टिव्हिटीज असतील तर ते पूर्ण करायचे आहेत, तरच तुम्हाला व्यवस्थित मार्क्स दिले जातील कॉलेजकडनं. ठीक आहे. सो आपण थांबूयात आज. मैम एक्सरसाइज में तकरीबन 60 क्वेश्चंस है, पूरे नहीं करने. नहीं, पूरे नहीं करने हैं, जो आपको सॉल्व करने मतलब आएंगे. ठीक है ना. और कुछ तो है कि आपको ऐसा लगता है कि जो क्वेश्चंस मुझे सॉल्व करने नहीं आते लेकिन आ सकते, तो आप ट्राय करना वो सॉल्व करने के लिए. ठीक आहे. जे क्वेश्चन्स खूपच अवघड असतील ते नका सॉल्व करू, पण ॲटलिस्ट बाकीचे जे मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत किंवा काही एक्झाम्पल्स खूपच बेसिक असतील ते नाही सॉल्व केले तरी चालेल, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट वाटताय तुम्हाला ते सगळे सॉल्व करायचे.
क्वेश्चन पेपर्स असतील मागच्या तर ते चेक करून बघा. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील, ते एक्झरसाइजमध्ये सापडताय का, थोडे कष्ट घ्या, शोधा थोडे. नेटवरती क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करा ग्रुप थेअरीचा. मग त्याच्यामध्ये शोधायचे कोणते एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारलेले आहेत. फक्त तेच नाही सॉल्व्ह करायचे, मग काय जे मागच्या वर्षी विचारले तेच या वर्षी विचारले जातील असं नाहीये. मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर गॅलियनमधून निघाली होती, सो मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता की कसे क्वेश्चन्स विचारले. त्याच्या मागच्या वर्षी पण सिलेबस चेंज व्हायच्या आधी पण गॅलियनचंच बुक होतं, पण ते 4th एडिशनचं होतं. आता आपल्याला 9th एडिशन आहे, बट ठीक आहे 9th एडिशन आणि 4th एडिशन थोडा फरक येतात. काही थेरम तेव्हा नव्हते आता आहेत, काही एक्झाम्पल्स तेव्हा नव्हते आता आहेत, पण ते त्या क्वेश्चन पेपर्स पण तुम्ही रेफर करू शकतात. सो मागच्या क्वेश्चन पेपर्स पण रेफर करायचे आहेत, कसे क्वेश्चन्स विचारले, जास्तीत जास्त एक्झाम्पल्स, कारण थेरम्स ऑलरेडी आपण घेतोच, ठीक आहे ना, तर ते तुम्ही करालच, पण एक्झाम्पल्स कोणते आहेत ते तुम्ही बघून घ्यायचे. क्वेश्चन पेपर्स बघा, आणि फक्त क्वेश्चन पेपर बघा म्हटल्यावरती क्वेश्चन पेपरच बघा असं नाहीये. नाही तर काही लोक कसे असतात की क्वेश्चन पेपरवरती डिपेंड राहतात, हा आपण मागच्या एवढा क्वेश्चन पेपर केला म्हणजे आपला अभ्यास झाला, तसं नसतं. एवढं लक्षात ठेवायचं. पॉसिबिलिटी सांगितल्या आहेत मी सगळ्या, आता कसा स्टडी करायचा हा तुमचा प्रश्न आहे. स्टार्टिंग पासून जर तुम्ही अभ्यास केला तरच पुढे प्रॉब्लेम नाही येणार, कारण एक्झाम तुमची कधी पण होऊ शकते. मग एकाच वेळेस सगळा स्टडी करायचा म्हणजे फार अवघड आहे, खूप कन्फ्युजन होतं. आता तुम्ही बघितलं कुठे रिव्हिजन अल्गोरिदम यूज करायचा आहे, कुठे नाही, कोणत्या स्टेपला, किंवा 1 स्टेप सबग्रुप टेस्ट कुठे यूज करायची, 2 स्टेप सबग्रुप टेस्ट कुठे यूज करायची, हा सगळा गोंधळ होऊन जातो. त्यामुळे मग आपल्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे, व्यवस्थित कन्सेप्ट समजल्या पाहिजे. आतापासून हळूहळू स्टडी चालू केलं तरच तुम्हाला पुढे प्रिपरेशन करायला काय होईल, व्यवस्थित होईल. ठीक आहे, अजून कोणाला काय अडचण, थांबायचं का मग आता? नाही कोणाला अडचण, ठीक आहे, थांबू मग आपण.